हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। दररोज म्हणजे वेळ नसला ना तरी वेळात वेळ काढून हा उगवत्या सूर्याचा जो व्ह्यू आहे ना तो पाहते म्हणजे असा उगवता सूर्य पाहिलं ना की आपल्याही लाईफमध्ये असं खूप मस्त काहीतरी छान होणार आहे असं वेगळंच फिलिंग येतं। मला माहित नाही का ते खूप जास्त पॉझिटिव्हिटी येते। त्यामुळे दररोज न चुकता मी खिडकीत बरोबर 6:30 पावणे 7 वाजता येते आणि हा व्ह्यू जो आहे पाहते, बऱ्याचदा कॅप्चर करते, तुमच्यासोबत शेअरही करतच असते। आणि आता पिहू उठलेला आहे बघा आणि त्याचं चालू होतं मोक्षकडे खेळायला जायचं। सो मी त्याला म्हटलं मोक्ष छोटा आहे आणि तो 9 वाजेपर्यंत तरी उठणार नाही बाळा, जाऊ नको। तर त्याचं म्हणणं होतं तूच माझ्यासोबत खेळ। त्यामुळे सकाळी सकाळी ही आमची अशी पकडापकडी खेळणं चालू होती। बराच वेळपर्यंत आम्ही खेळलो, कारण आज आहे संडे, दोघांनाही सुट्टी आहे। तसं तर आरोहीच्या पप्पांना संडेची वगैरे अशी प्रॉपर सुट्टी नसते, त्यांच्या शिफ्ट ड्युटीनुसार जर आली तर येते, पण आज त्यांना आलेली आहे। सो मुलं खूप हॅपी आहेत कारण सर्वजण सोबत आहोत। आणि मुलं घरी असले की त्यांचं ना एकतर टीव्ही पाहणं चालू असते किंवा मग त्यांना खेळायला जायचं असतं। आणि मला त्यांना खरंच खेळायला जाऊ द्यायची अजिबात इच्छा नव्हती, कारण बाहेर भयंकर थंडी आहे आणि पिहूला मग लवकर कफ होतो। सो त्याला म्हटलं चल आपण घरातच खेळू काहीतरी। खेळलो आम्ही बराच वेळ। त्यानंतर सर्वांचं म्हणणं होतं त्यांना ढोकळाच खायचा आहे आणि माझी इच्छा होती आज नाश्ता स्किप करते आणि काहीतरी जेवण छान बनवते, पण मुलं बोलले नाही ढोकळाच हवा आहे। सो आरोहीला ना आता बऱ्यापैकी ढोकळा जमायला लागलेला आहे। सो ती बोलली मम्मा मी बनवते, आणि तिला जर बनवू दिलं तर पिहूलाही बनवू द्यावंच लागतं। सो त्या दोघांनी मिळून छान मी सांगितलं त्यांना प्रमाण, त्यानुसार घेतलं बेसन रवा वगैरे छान मिक्सही केलं। आणि त्यानंतर त्यामध्ये इनो वगैरे ॲड करायचं होतं आणि ती प्रोसेस ना जरा फास्ट करावी लागते तरच जो आहे ढोकळा व्यवस्थित फुलतो। सो आरोहीला म्हटलं तू शांत राहा जरा, एवढं मी तुला करून देते, बाकी सर्व तर तू केलेलंच आहे ना। तर पिहू लगेच बोलला तिने एकटीने नाही केलं, मीही केलं। मी म्हटलं हो बाबा तूही केलं आणि क्रेडिट तुलाच जाणार आहे। सो तेव्हा कुठं तो शांत झाला आणि अशा प्रकारे इनो वगैरे मी ॲड केलं आणि लगेचच जे आहे पाणी वगैरे गरम करायला ठेवलेलं होतं। सो ढोकळा गरम पाण्यामध्ये वाफवायला ठेवून दिला आणि ढोकळा ना म्हणजे मला बरेच दिवस लागले शिकायला, काय माहीत का ते, नाहीतर इतर रेसिपी मी एकदा बघितली किंवा कोणी सांगितलं ना तर लगेचच मला जमून जातं, पण ढोकळ्याच्या बाबतीत तसं नाही झालं। खूप प्रयत्नानंतर जे आहे मला ढोकळा जमला। आणि ढोकळा मला शिकवला माझ्या पुतणीने, म्हणजे माझ्या मोठ्या जाऊंची जी मुलगी आहे सोनल, तुम्ही बऱ्याचदा तिला उन्हाळ्यात माझ्याकडे होती तेव्हा व्हिडिओमध्ये बघितलं असेल। सो तिने मला सांगितलं, एकदा करून दाखवला काकू असं असं कर तसं तसं कर। तेव्हापासनं जे आहे मला प्रॉपर ढोकळा जमायला लागलेला आहे आणि आता माझा ढोकळा म्हणजे कधीही कसाही केला ना कधीच बिघडत नाही। बघा बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपण छोट्यांकडूनही शिकत असतो आणि मला तर म्हणजे नवीन नवीन शिकायची फार आवड आहे। सो मला म्हणजे दिसलं ना लगेच की ही गोष्ट आपल्यापेक्षा बेटर करते की बा हिला छान जमते, तर मी कधीच लाजत नाही विचारायला। ती व्यक्ती मग ओळखीची असो किंवा अनोळखी असो, छोटी असो किंवा मोठी असो, मी लगेचच जे आहे तिच्याकडनं ती गोष्ट शिकायचा प्रयत्न करते। ती कोणतीही असो, मग स्वयंपाकातली असो, घराशी निगडीत असो की इतर कोणतीही असो। सो चला ढोकळा बनवून तयार आहे आणि आता आम्ही इथे दोघी मायलेकी बनवत आहोत तो ढोकळ्यावर टाकायसाठी तडका। आणि लहान मुलं म्हणजे किती निरागस असतात नाही, खुश व्हायला नाचायला त्यांना काहीही लागत नाही, न कसलं म्युझिक न कसलं काही। काल मिक्सर लावलं सो तिने छान मिक्सरच्या आवाजावर डान्स केला आणि आज तडका देताना जो तडक्याचा सू असा आवाज होत होता, सो त्या आवाजावरही तिने मस्त ठेका धरला आणि मस्त डान्स केला। खरंच लहान मुलांसारखं न जगता आलं पाहिजे, किती छोट्या छोट्या गोष्टीत म्हणजे ते एन्जॉय करतात आणि खुश होतात। सो चला आता माझा ढोकळा बनवून तयार आहे आणि या ढोकळ्याची रेसिपी मी खूपदा तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर केलेली आहे। सो त्यामुळे डिटेलमध्ये आज काही शेअर केलेलं नाही, पण ढोकळा खरंच सांगते इतका छान आणि फ्लफी बनला होता। बघा तुम्हाला दिसत असेल इथे त्यातली जाळी, खूप मस्त जाळीदार बनला होता आणि चवीला तर खूपच छान बनतो। ढोकळा छान सॉफ्ट राहावा बराच वेळपर्यंत त्यासाठी तडक्यामध्ये साखर पाणी वगैरे ॲड केलं जातं, पण आमच्याकडे आरोहीच्या पप्पाला आणि पिहूला आवडत नाही। सो आम्ही असंच जे आहे तडका तयार करतो आणि आम्हाला दोघींना आवडतं म्हणून आम्ही वेगळं साखरेचं पाणी करून त्यावर ॲड करतो। सो चला या ढोकळ्याचं पूर्ण क्रेडिट जातं ते माझ्या आरोहीला आणि पिहूला।
मला नाही हा. वीकेंड जरी असला तरी आपल्याला कामाला सुट्टी नसतेच. उलट आपली जी कामं आहेत ती प्रचंड वाढलेली असतात. जसं मुलांची छान आंघोळ घालणं, कारण दररोज मुलांना आपण असंच घाईघाई आंघोळ घालून देत असतो. आरूला तर मी घालूनही देत नाही, फक्त पिऊला ती घालून देत असते. त्यामुळे आज दोघांनाही छान ऑइलिंग करून दिलं मी सकाळी. त्यानंतर छान आंघोळी घालून दिल्या. आरोहीचे केस लांब असल्यामुळे वॉश मलाच करून द्यावे लागतात. पिहूचं मात्र आटोपतं लवकर आंघोळ वगैरे, पण इतर तयारीला तो खूप त्रास देतो. आणि आता तर थंडीमुळे जरा जास्तच, तरीसुद्धा त्याला हवा तसा वेळ मी देते आणि त्याच्या मागे मागे त्याच्याच कलाकलाने मग त्याचं जे संडेचं जे रुटीन असतं ते सर्व त्याच्याकडनं करून घेते. म्हणजेच व्यवस्थित आंघोळ असू देत, केस कट करायचे असतील तर त्यांच्यासोबत बाहेर पाठवते. शिवाय नखं काढायची असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या विकेंडला होत असतात. सो पिहूला इथे करून द्याव्या लागतात. आरू ही बरंच जे आहे तिचं ती करते. फक्त हेअर वॉश जे आहेत तेवढे मला तिचे करून द्यावे लागतात. शिवाय म्हणजे आंघोळी आधी मी तिला छान चंपी तर दिलीच होती, पण मी काय करते आंघोळीनंतरही तिचे केस ओलेच असताना लगेचच जे आहे केसांना ऑइल लावते. कारण तिचे केस भयंकर कर्ली आहेत आणि कर्ली केस खूप जास्त फ्रिझी असतात आणि त्यामुळे ना अशा केसांना तुम्ही जर ओले असतानाच ऑइल लावलं ना तर मग ते तितकेसे फ्रिझी होत नाहीत आणि छान सॉफ्ट राहतात, शायनी राहतात आणि विंचरायलाही जरा इझी जातात. कारण तिच्या केसांसाठी तरी मी अजूनही सिरम वगैरे किंवा इतर कोणत्याच गोष्टी वापरत नाही. अगदीच म्हणजे बाहेर जायचं वगैरे असेल तरच कंडिशनर वगैरे यूज करते, नाहीतर कंडिशनरही मी तिच्या केसांना लावत नाही. अशाच प्रकारे जे आहे ऑइलिंग करूनच मी तिचे केस छान सॉफ्ट सिल्की ठेवायचा जे आहे प्रयत्न करत असते. ओल्या केसांना जेव्हा आपण ऑइल लावतो ना ते कंडिशनरचंही काम करतं, शिवाय सिरमचंही काम करतं. आता कर्ली असल्यामुळे मला आरोहीच्या केसांची थोडी जास्त जी आहे केअर करावी लागते. स्ट्रेट असते तर जरा म्हणजे एवढं टेन्शन नसतं. सो चला, आरोहीला छान आता ऑइलिंग वगैरे करून दिली आणि केस सुकेस्तोवर ते आता तसेच राहणार आहेत. त्यानंतर मग वेणी वगैरे घालून देईल. त्यानंतर तिला छान मॉइश्चरायझर वगैरे लावून दिलं, स्वयंपाक वगैरे केला आणि आता ना मला छान जे आहे पूर्ण काउंटरटॉप आणि त्यावर जी खिडकी आहे ती क्लीन करायची आहे. दररोज काय होतं म्हणजे सकाळच्या रुटीनमध्ये तरीही मी कामं करू शकत नाही आहे, कारण या गोष्टींना भयंकर वेळ लागतो आणि तो सध्या माझ्याकडे नाही आहे. सो मी रात्रीच्या रुटीनमध्ये हे सर्व क्लिनिंगची कामं आता ॲड केलेली आहेत. कारण रात्री कसं आपण जरी कितीही काम केलं ना, थकलो जरी तर आपल्याला झोपायचंच असतं. सर्व थकवा झोपेत निघून जातो. शिवाय 15 मिनटं आपण एक्स्ट्राचं कामही केलं तरी इतर जी कामं आहेत आपली ती पेंडिंग वगैरे राहत नाहीत. सकाळी जर ही कामं करायला घेतली एक्स्ट्राची तर माझं मग एडिटिंगचं काम असतं किंवा इतर कामं असतात ना, त्यांना जरा वेळ होतो किंवा ती पेंडिंग राहतात. सो त्यामुळे ही जी एक्स्ट्राची क्लिनिंगची कामं असतात ती मी रात्रीच्या रुटीनमध्ये ॲड केलेली आहे. माझी खिडकी लगेच जे आहे गॅस स्टोवला लागून आहे, त्यामुळे त्यावर मसाल्याचे वगैरे भरपूर डाग पडतात. तशी तर मी दररोजच जेव्हा सकाळी असू देत किंवा रात्रीच्या रुटीनमध्ये असू देत एक कापड त्यावरनं फिरवते. पण काही डाग फार म्हणजे हट्टी असतात, ते निघत नाहीत. त्यासाठी मग असं स्क्रबर घेते आणि त्याने सरळ ते घासून काढते. आणि दररोज घाई गडबडीत नाहीत होत ही कामं, म्हणून संडेचा एक दिवस असतो माझ्याकडे. मुलांचं सर्व काही आटोपल्यानंतर किचनमधलं पण सर्व कामं झाल्यानंतर मला वेळ मिळाला तर जे आहे मी ही कामं करते. आज मिळाला मला वेळ, कारण आज मी कोणताच व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला नाही आहे. सो तो एडिटिंगचा वेळ वगैरे माझा वाचलेला होता. सो म्हटलं चला तेवढ्या वेळात आपण आपली विंडो वगैरे सर्व व्यवस्थित आतून बाहेरून क्लीन करू. कारण बाहेरनं सुद्धा ना पक्षी वगैरे येतात किंवा छोटे किडे वगैरे खिडकीवर बसतात ना, बऱ्याचदा त्यांचे सुद्धा काही विष्ठा वगैरे पडते. सो त्यांचे डाग वगैरे असतात. ते सर्व आज मी व्यवस्थित क्लीन केलं. ही सर्व कामं ना म्हणजे दिसत नाहीत किंवा दिसली तरी फार छोटी मोठी वाटतात खरी, पण खूप जास्त टाईम घेतात. हे सर्व क्लीन करायला माझा जवळपास 1 तास गेलेला आहे. पण खरं सांगते असं मस्त क्लीन झालं ना की माझं मन अगदी प्रसन्न झालं. कारण म्हणजे स्वच्छ किचन हे आपल्या गृहिणींचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कितीही कष्ट घ्यायला तयार असतो. माझंही अगदी तसंच आहे. माझं किचन मला क्लीन लागतं, नीटनेटकं लागतं, ऑर्गनाईज लागतं.
आणि उद्यापासनं म्हणजे आता वीकडेमध्ये कशी खूप जास्त घाई गडबड असते, तेव्हा इतकं असं व्यवस्थित कानाकोपरा आपण क्लीन नाही करू शकत. सो म्हणून आज संडेच्या दिवशी जरा जास्त एफर्ट्स घेऊन जे आहे मी हे काम करायचा प्रयत्न करत असते. सो चला, आता माझं किचनही मस्त असं क्लीन झालेलं आहे. घरातील जितक्या काही डोअरमॅट आहेत त्या सर्वच जे आहे मी आज धुवायला काढलेले आहेत. आणि डोअरमॅट ह्या मी मशीनमध्येच वॉश करत असते. पण ना असं येतं एकदा मनात की डोअरमॅट किती घाणेरडे असतात, मग आपली मशीन खराब होऊ नये. आणि म्हणून त्यासाठी मी काय करत असते, अर्धा तास अगोदर डोअरमॅट पाण्यामध्ये अशा भिजायला घालते. त्यामुळे काय होतं, त्यातली जी काही घाण वगैरे आहे ना ती सर्व पाण्यामध्ये निघून येते. आणि त्यानंतर मग ते मी मशीनमध्ये वॉश करायला टाकते. आणि अगदी 15 मिनिटात डोअरमॅट इतक्या व्यवस्थित वॉश होतात ना, हातानेही तितक्या क्लीन होतील नाही तितक्या त्या मशीनमध्ये क्लीन होतात. तुम्ही नसेल ट्राय केलं ना, एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या ज्या डोअरमॅट आहेत ज्या मी डेली यूजसाठी यूज करते, सो त्या सर्व साडीने विणलेल्या आहेत, माझ्या आईने विणून दिलेल्या आहेत त्या. सो खूप छान आहेत त्या यूज करायला आणि वॉश करायला सुद्धा खूप मस्त आहेत. म्हणजे भीती नाही राहत की मशीनमध्ये खराब होतील किंवा काही. सो चला, डोअरमॅट वगैरे सर्व क्लीन झालेत. आणि बघा, विकेंडला म्हणजे आपल्याला सुट्टी तर मिळतच नाहीत, भरपूर कामं असतात. आणि अशीही काही कामं असतात जी मुलांनी वाळवून ठेवलेली असतात. जसं मुलांचं बुक शेल्फ रचायचं असू देत, मुलांची खेळणी जागेवर ठेवायची असू देत. ही कामं ना खरंच म्हणजे असतात छोटी मोठीच, पण ना आपल्याला त्रास खूप होतो या सर्व गोष्टींचा, कारण आपला वेळ त्यामध्ये जातो, आपली एनर्जी जाते. सो ती त्यांची कामं मी त्यांच्याकडनंच करून घ्यायचा प्रयत्न करत असते. तेही अगदी हसत खेळत, मीही त्यांच्यासोबत असतेच, पण मी काही करत नाही, फक्त त्यांना इन्स्ट्रक्शन देत असते. आणि अगदी मस्त म्हणजे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लावत असते मी तसं तर, की कोण लवकर बुक्स आवडतं किंवा कोण टॉईज स्वतःचे स्वतः व्यवस्थित ठेवतं. दोघं इतके खुश होतात या एवढ्याशा रेसने. आणि मस्त पटपट पटपट जे आहेत दोन्ही जे शेल्फ आहेत ते व्यवस्थित करून ठेवतात. बऱ्याचदा मला त्यांना थोडीफार हेल्प करावी लागते, सो मी ती करते. आणि याने काय होतं, म्हणजे एकतर आम्ही सर्वजण एकमेकांसोबत टाईमही छान स्पेंड करू शकतो, शिवाय माझे थोडेसे कामं वाचतात. आणि आता म्हणजे चिडचिड करायची नसेल, सर्वच आपल्याला करायचं नसेल, तर असं थोडंफार कामांची वाटणी आपल्याला करावीच लागेल. याने त्यांनाही सवय होते आणि आपल्यालाही श्रम जरा कमी पडतात. विकेंडला मुलांकडे भरपूर वेळ असतो, पण आपल्याकडे नसतो. त्यामुळे आपण आपल्या कामात बिझी असतो आणि मुलं सतत जे आहे मोबाईल किंवा टी व्ही पाहत असतात. सो त्यांना टी व्हीपासून लांब ठेवण्यासाठी माझे बरेचसे जे आहेत प्रयत्न चालू असतात. आणि आत्ता झालेली आहे संध्याकाळ म्हणजे फक्त 5च वाजलेत. आणि आता मी कणिक मळते आहे, कारण आज मुलांना गार्डनमध्ये घेऊन जाईल असं मी प्रॉमिस केलं होतं. त्यामुळे आधी कणिक वगैरे मळून ठेवली, कारण संध्याकाळी टिफिनही द्यायचा आहे. आणि गार्डनमधनं आल्या लगेच कणिक मळली आणि पोळ्या केल्या की मग पोळ्या व्यवस्थित येत नाही. सो थोडीफार तयारी स्वयंपाकाची मी केली आणि लगेच जे आहे आम्ही गार्डनला निघालोत. म्हणजे तिकडनं आल्यावरही जे आहे मला घाई होणार नाही. आमच्या घरापासून गार्डन थोडंसं लांब आहे, त्यामुळे आज छान माझा वॉकही झाला. नेहमी म्हणते वॉकिंग सकाळचं जे आहे वॉकला जाणं स्टार्ट करते, पण काही मुहूर्त निघतच नाही आहे. पण चला, असं मुलांना खेळवण्याच्या निमित्ताने माझाही छान वॉक होऊन जातो. गार्डनमध्ये आलोच, बराच वेळ मुलं छान खेळली वगैरे. आणि वातावरण बघा काय मस्त झालेलं आहे. सर्वीकडे ना खूपच सुंदर असा म्हणजे गुलाबी रंग पसरलेला आहे आकाशात. आणि मस्त आम्ही भरपूर वेळपर्यंत झुले वगैरे खेळलो. आता हे झुले वगैरे मुलांसाठी आहेत, पण तरी म्हटलं चला आपणही एन्जॉय करू. अश्विनी, मी आणि छान आम्ही बऱ्याच वेळपर्यंत एन्जॉय केलं. मुलांसोबत असा जरा जरी वेळ घालवला, खेळलं ना, तर मुलं तर खुश होतातच, सोबत मलाही ना खूप मस्त फ्रेश वाटतं. सो त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मुलांसोबत मस्त अशी गार्डनला वगैरे येते आणि भरपूर एन्जॉय करते. आणि मोक्ष एवढूसाच आहे, पण गार्डनमधनं निघायला तयारच नसतो कधी. तो कसं तरी त्याला ओढत आम्हाला घरी न्यावं लागतं. आणि आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि त्यामुळे बघा तुम्हाला माझ्या मागे चंद्र दिसत असेल. इतका सुंदर दिसत होता चंद्र की कितीतरी वेळ अश्विनी आणि मी यावरच जे आहे चर्चा केली. त्यानंतर बऱ्याच वेळ आम्ही गार्डनमध्ये घालवला. बिल्डिंग खाली आलो तर तिथेही छान शेकोटी पेटलेली होती.
सो मोह काही आवरला नाही. सो तिथे सुद्धा 5-10 मिनटं बसलो शेकोटीभोवती. मस्त खूपच छान वाटते शेकोटीभोवती बसलं की खरंच. आणि हे खरं तर छान म्हणजे शेकोटीचं सुख म्हणता येईल आम्हाला. आमच्या बिल्डिंगमध्ये ह्या ज्या म्हणजे एजेड बायका आहेत ना त्यांच्यामुळेच मिळत आहे. आता म्हणजे इतके वर्ष झालेत ना कधी त्यांनी पेटवली नाही, पण आता त्यांचाही छान असा ग्रुप झालेला आहे 5 जणींचा आणि रोज संध्याकाळी ते छान शेकोटी पेटवतात. त्यामुळे आम्हालाही शेकोटीचा आनंद घेता येतो. घरी आले, स्वयंपाक वगैरे केला, टिफिन दिला आणि त्यानंतर मी ड्रायफ्रूटचे लाडू ऑलरेडी बनवलेत, पण आरोहीला ते जरा फिक्के झाले. सो पुन्हा थोडेसे एक्स्ट्रा गूळ टाकून पुन्हा ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेत. त्यानंतर बरीचशी अशी छोटी मोठी कामं असतात बघ, जसं ऑइल संपलं असेल तर ऑइल भरायचं, किंवा आता सोडा संपलेला होता सो सोडा मी या डब्यात भरला, शिवाय बेसन संपलं होतं बेसन काढलं डब्यांमध्ये. बरीचशी भरासुरीची कामं केली. त्यानंतर भांडे वगैरे लावलीत आणि रात्रीची भांडी वगैरे सर्व व्यवस्थित घासून घेतली आणि पुन्हा एकदा पूर्ण काउंटर टॉप अगदी व्यवस्थित क्लीन केलं. आणि चला आता मी आणि माझी किचन उद्या सकाळच्या होणाऱ्या मस्त अशा धावपळीसाठी रेडी आहोत. किचनमधनं बाहेर पडता पडता ही रॅक दिसली, जराशी अस्ताव्यस्त होती. सो म्हटलं चला हिलाही क्लीन करूयात, म्हणजे उद्याच्या माझ्या बिझी रुटीनमधनं हिला वेळ द्यायची मला गरज पडणार नाही. सो चला आता व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.